पृथाच्या वाढदिवसाला आलेल्या गिफ्टचं आम्ही अनबॉक्सिंग करणार आहे. काल आम्ही पृथाचा वाढदिवस सेलिब्रेट केला 19/12 रोजी. 5वा वाढदिवस होता तिचा आणि त्यामध्ये तिला आलेले हे सगळे गिफ्ट्स याचं अनबॉक्सिंग आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. ठीक आहे, चला तर मग. आणि अजून काही पृथासाठी खूप सरप्राईजेस होते. त्यातलं पहिलं सरप्राईज तिला दिलं तिच्या आबाजींनी. काय दिलं पृथा आबाजींनी तुला? दाखव. आबाजीने मला ही सायकल दिली आणि ही स्कूटर म्हणजे ही तुम्ही दिली. ही दिली सायकल पृथाला आबाजींनी 5व्या वाढदिवसानिमित्त. सायकल ना एवढीच मोजते आणि एवढी पर्यंत होते. कारण ना आमच्या स्कूटरवर एका जणी काहीतरी करू शकता आणि चालू पण शकता आणि सायकल पण चालू शकता आपली आपली. त्याच्यासाठी पृथा 4-4.5 वर्षाची झाल्यापासून तिचं होतं की मला स्कूटर पण घेऊन दे आणि सायकल पण घेऊन दे. कारण ना स्कूटरच्या इथे ना माझ्या बर्थडे झाला होता जंगल थीम आणि जंगल थीमच्या बर्थडे एवढाच होता आणि मी माझ्या आई बाबांसोबत फोटो काढला, आजी आबासोबत फोटो काढला, मी सगळ्यांसोबत फोटो काढला. थँक्यू. आणि सगळे आल्याबद्दल पण थँक्यू. छान. तर आता आपण अनबॉक्सिंगला सुरुवात करू. हां, हो, खूप छान. येस, छान बोलली तू, छान सांगितलं. तिने तिचे काही शब्द व्यक्त केले या ब्लॉगमधनं आणि तिच्या भावना तिने व्यक्त केल्या. तिने काय काय केलं गेल्या महिन्याभरात थोडासा तिने आढावा दिला. हे पृथाला श्रेया मावशीकडनं आलेलं गिफ्ट आहे. आता ते करतोय अनबॉक्सिंग. पृथा स्वतः काढतोय गिफ्ट. अल्फाबेट आर्ट. हे मा, थँक्यू श्रेया मावशी. थँक्यू श्रेया मावशी. छान. आता दुसरं. वा, कोणी दिलं बा? अवनीश. ठीक आहे, अवनीश. थँक्यू म्हण पृथा अवनीशला. हे पृथाने याचं कव्हर काढलं. हे गिफ्ट दिलंय तिला ललिता काकूंनी आणि हे पण गिफ्ट पृथाला फार आवडलं. तुम्ही ते दाखवलं. ह्या ललिता काकू आहे. यांनीच हे पृथाला पृथाला हे गिफ्ट खूप आवडलंय. हा, हे कोणाचं आहे? अच्छा, राघव पण पृथाचा क्लासमेट आहे. त्याने पृथाला हे गिफ्ट दिलं आहे. कट्टी नाही करायची. पृथाला बार्बीची छान बॅग दिली आहे. थँक्यू म्हण राघवला. पृथा आर्यन पण पृथाचा क्लासमेट आहे. आर्यनने पृथाला गिफ्ट दिले ते. अजून त्यात काहीतरी आहे. कलर बुक, कलर बॉक्स असं त्याने दिलाय. छान दिलाय.
काढ आता कोणतं घेते. हे यावरचं स्टिकर निघालं आहे. कारण हे इथे कोणाचं नाव लिहिलं कोणी दिलं नाव लक्षात नाही आहे बा याच्यावर ना. व्हिडिओ पाहता पाहता कोणाचं लक्षात आलं तर मेसेज केलं तरी चालेल. छान गिफ्ट आहे, थँक्यू. हे गिफ्ट तिला अपर्णा आजीकडनं आलेलं आहे. थँक्यू म्हण पृथा. थँक्यू अपर्णाजी. 1000 जम्बो ब्रेन बूस्ट. वाव, खूप छान बुक हे बुक आणि गिफ्ट छान पृथाला. अजून कोणतं घ्यायचं? दे ना. ते घे. घे ना कुठलंही. ते अर्धे फ्रेंड दिले. हे कोणी दिलं अर्धे फ्रेंड. हे गिफ्ट पृथाला पृथाच्या छान एका गोड मैत्रिणीने दिलंय, आरती फ्रेंडनी. कलर बुक दिलाय छान. थँक्यू थँक्यू आरती फ्रेंड. वा छान छान. आता ठेव हे. ठेव बा. दुसरं काढू कोणतं आहे gift तुला कोणतं काढायचं आहे? एक आपण सगळेच काढणार आहे. एक एक घे. हे अरे चावल काढणार. अरे चाबा हो. अरे वा, सिक्वेन्सने आले यांचे गिफ्ट सगळे. तिने बरोबर सेलच हे केलं. थांब, ते पण काढणार. पृथाने काकांचं नावारे चाबा ठेवलंय. हे काढते का? अरे चाबांनी गिफ्ट दिलंय. हो, हो, हो. असं. वाव, बघू दे काय. ॲनिमल टेल्स फ्रॉम पंचतंत्र अरे वा. स्टोरीज. थँक्यू म्हणाले चाबांना पृथा. थँक्यू अरे चाबा. त्या अरे चाबा कसे म्हणतात अरे चा असे कोण म्हणतात तू आवडते. हे आहे अद्वैत देशपांडे. ठीक आहे. ते असू दे. प्रथम मी दाखवतो तुला ते काय. हे बघ काय. हो. हे बघ. ड्रॉइंग किट. पृथा थँक्यू. थँक्यू अरे. आपण हे काढू. त्यावर काय लिहिलंय पहा ना पृथा. त्याच्यावर काय बाबा वाचून देतात ते. बघू तिथे. मोठी लिहिली. Here, Putha, you're the cutest girl in the world. You sing very well. Keep it up. केळकर टीचरचं असेल. From Shravani, Kasturi, Kelkar. अच्छा, केळकर टीचरनी पृथाला हे गिफ्ट दिलेलं आहे आणि त्यांनी नोट पण दिलेली आहे त्यांच्या गिफ्टवर. पृथा बघ, केळकर टीचरने दिलेलं गिफ्ट बा. डोरेमॉनची किट आहे. वाव छान. थँक्यू म्हण केळकर टीचरला. थँक्यू केक टीचर. थँक्यू कस्तुरी. थँक्यू श्रावणी. अरे वा, व्हेरी गुड. वाचू दे फक्त कोणाकडनं पाहिजे. आपण काढू. अच्छा, हे गिफ्ट आलं US वरनं पृथासाठी. पृथाच्या मामा मामीने हे गिफ्ट पाठवलं आहे. आणि माझे मामा मम्मी छान.
कारण तिचे मामा मामी छान आहे म्हणून त्यांनी तिला US वरनं गिफ्ट पाठवलं आहे. आणि हे आम्हाला सरप्राईज होतं आणि अगदी बर्थडेच्या दिवशी बर्थडेच्या वेळेस आमच्यापर्यंत हे गिफ्ट पोहोचलं. त्यामुळे पृथा तू म्हण आता तुझ्या शब्दात मामा मामीला थँक्यू. मामा मामीला थँक्यू आणि थँक्यू सो मच. आणि तुला गिफ्ट कसं वाटलं ते पण सांग. मला वीर छान वाटलं. का काय दिलंय ते कोणी आहे? इकडे दाखवा असं. लेटर मॅच वगैरे हां गेम आहे हा. ओके. Latest एक हां गेम एक मामा मामीने पृथासाठी पाठवलाय छानसा Latest. लेटेस्टचा गेम आहे. कार्टून वरती बघितलं. आज हे आहे फ्रॉम कबीर. कबीर. कबीर हा माझ्या मैत्रिणीचा मुलगा आहे. माझ्या चाइल्डहुड फ्रेंड आहे तिचा मुलगा आहे कबीर. आणि त्यांची त्यांची पण आत्ताच ओळख झाली आणि ते आमच्या बाजूच्याच सोसायटीत राहतात. त्याने सुद्धा पृथाला गिफ्ट दिलाय. थँक्यू म्हण पृथा कबीरला. पृथा राधा मावशी. मेसेज पण दिलाय पृथासाठी. पण पहिले आपण गिफ्ट ओपन करू आणि मग सांगू तिचा मेसेज. पाहू दे. बघ पृथा इकडे पहा. थँक्यू दादा मावशी. वाव छानसा राधाने फ्रॉक पाठवला आहे. आणि पृथा तिने मला माहिती आहे का काय मेसेज दिला. हा तिने मला मेसेज दिला की हा फ्रॉक तू पृथाला घातला की मला फोटो पाठवशील तिचा फोटो काढून. असा पृथा नक्की घालेल आणि पाठवेल पण तुला फोटो. नेक्स्ट बरं ठीक आहे. हे गिफ्ट पृथाने कालच ते गिफ्ट अनरॅप केलं. हे गिफ्ट तिला दिलंय अथर्व आणि आराध्य मामानी. त्यांनी हे पृथाला अगदी स्टडीशी रिलेटेड आणि पृथाला थोडं क्रिएटिव्ह काहीतरी, त्यामुळे त्यांनी हे गिफ्ट खूप विचारपूर्वक दिलं असं मला तरी वाटते. आणि छान आहे. तिला खूप कामात येईल. थँक्यू मामा. तिला हे अभ्यासात सुद्धा कामात येईल. मामा थँक्यू. अथर्व आणि आराध्य मामा. थँक्यू मामा. थँक्यू मामा. अच्छा फक्त ती मामावरच आहे. तर मला वाटते हा मेसेज पोहोचलाय अथर्व आणि आराध्यपर्यंत. बघा आता रात्र सानवी महाजन. पृथाची बेस्ट फ्रेंड. बघ गेम ह्या दोघी. आणि तिने कोणताही घे. नाव वाचू दे. आपण त्याच्यावर कोणी दिलं ते बघू ना. मग तू उघड ना ते. मला फक्त नाव वाचू दे. बाकी तू उघड. हे आहे समायरा पण पृथाची फ्रेंड आहे आमच्या सोसायटीतली. आणि दोघी छान फ्रेंड आहेत अगदी. लंच बॉक्स दिलाय. थँक्यू. नेक्स्ट गिफ्ट कडे जाऊ आता आपण. हे दिलं कोणी आहे विवान शर्मा. हे घे. विमान हे घे बाळ, हे. घे. हे उघड. हे उघड पाहिजे. हो, उघड तर दे. हे विवानकडचं आहे पृथा. श्रेयांचं पण उघड. श्रेयांचं पण येईल. थँक्यू समायरा. हे बघ. वाव विवान शर्माने काढलेलं आहे. सुंदर आहे ग बॅग. किती छान घेतले. ब्युटिफुल आहे पृथा बॅग. आपण आता घेऊन जाऊ शकतो ही लग्नात कुमावशीच्या. थँक्यू म्हण ना मग विवानला. Thank you. पाठ दाखव. आईकडे पाठ कर आणि ते बॅग दिसेल. चला नेक्स्ट पृथा घे. एकच घे. मेगा आठवले.
मेघा त्यांनी गिफ्ट दिलंय पृथ्वीला. पृथा बस. मस्त कलर. छान पिंक कलर तर पृथाचा फेवरेट आहे ना ग पृथा. नेक्स्ट गिफ्ट आहे विमान श्रीहान. श्रीहान. Gift is from श्रीहान. श्रेयांत बर्थडेला येऊ नाही शकला पण त्यांनी त्याचं गिफ्ट पृथाला दुसऱ्या दिवशी दिलं आणि म्हणजे आज पृथाला त्याने गिफ्ट दिलंय त्याचं. तो पृथाचा फ्रेंड आहे, आमच्या बिल्डिंग मध्ये राहतो आणि त्याला युनिकॉर्नची बॅग भेटली आहे पृथाला. थँक्यू श्रीहान म्हण. Next gift for this is अर्जुन अँड आयुष. पृथा थँक्यू म्हण. हे पण पृथाचे फ्रेंड्स आहेत, आमच्या बिल्डिंग मधले फ्रेंड्स आहेत श्रीहान, अर्जुन, आयुष. पृथाचं काहीतरी मूड बदललाय. तुला खूप करस करतात यावेळेला. पृथाला वा छान. आता हे काय बॉक्स हे गिफ्ट कर घेऊ. हा हे गिफ्ट आहे. हे गिफ्ट तिला दिलं आहे रेणुका मावशीने. रेणुका आणि इंद्रायणीने दिलंय बहुतेक ते गिफ्ट तिला. त्याचं ते काल अनरॅप केला गेलाय, ते वाचलं. कोणाचं आहे? हे आहे श्लोक. अच्छा ओके. श्लोक पृथाचा फ्रेंड आहे, क्लासमेट. त्याने पृथाला गिफ्ट दिलंय. बस दिली आहे पृथाला. क्यूट आहे आहे ना का पृथा. आणि मग गेला छान क्यूट गिफ्ट. ही बॅग एक काल काढली होती ना ही. ही बॅग दिली आहे पृथाला अनय आणि साहिल मामा यांनी. छान आहे बॅग. थँक्यू अनय मामा आणि साहिल मामा. खाऊ दिला होता स्वाती मावशीने, तिला खाऊ दिला की पृथाच्या मनाने गिफ्ट घे पार्थ मामाकडनं आणि मावशी आजीकडचं गिफ्ट आहे. तुला खाऊ दिला त्यांनी आणायसाठी, तुझ्या आवडीने खाऊ घेण्यासाठी तिने गिफ्ट दिलं. हे गिफ्ट पाठवलं आहे तिला मनी मावशी आणि अनिता आजीकडनं गिफ्ट आहे. त्यांनी सुद्धा ऑनलाईन हे गिफ्ट पाठवलं पृथासाठी. पर्पल युनिकॉर्न बॅग. पृथाकडे युनिकॉर्न बॅग्स झाल्या. हां थँक्यू म्हण अनिता आजी आणि मनी मावशीला. तिचं काहीतरी नाटक सुरू आहे. हां आणि आम्ही पृथाला जे 5 गिफ्ट्स एक थोडं केलं होतं तर तिचं मेन गिफ्ट तर तेच आहे स्कूटर 3 व्हीलर जे आपण पहिली व्हिडिओ आणि नंतर असे छोटे छोटे तिला काही गिफ्ट दिले. ती होती ते पण पृथाला माहित नव्हतं. पृथाला स्किपिंग रोप पाहिजे होती म्हणून पृथाला स्किपिंग रोप दिली. तिला काहीतरी छोटं छोटं काही ना काही पाहिजे होतं तर मग ते आम्ही तिच्या गिफ्ट्समध्ये अरेंज केलं आहे. सेकंड गिफ्ट तर असे एक नंबर टाकलं होतं 2 पृथा आणि 1 2 3 असे 4 5 असे तिच्या गिफ्टवर नंबर टाकून ते अरेंज केले होते. आणि ग्रीन थीम असल्यामुळे सगळ्याला ग्रीन पॅकिंग केलं होतं. तिचं सेकंड गिफ्ट आहे. हां सेकंड तो निघाला आहे. थर्ड गिफ्ट ना. थर्ड तिला कंपोज दिला. तिला ह्या टाईपचा एक कंपोज हवा होता. तिचा रेग्युलर एक आहे आणि तिला एक असा पाहिजे होता पर्पल कलरमध्ये. सो दॅट हे गिफ्ट पृथांनी चॉईस केलं आहे जे तिला रेग्युलर कामात पडेल असे. तर त्यात मग तिला बॉक्स वगैरे. लास्ट गिफ्ट
होतं. नाही नाही, लास्ट गिफ्ट आहे ना अजून ते ब्लॅक. हे तिचं 4th गिफ्ट आहे. हो, हे 4th गिफ्ट तिला हवं असलेलं. आणि एक 5th मध्ये आम्ही तिला क्राऊन, टियारा आणि बर्थडे सॅश, हे जे आम्ही बर्थडेच्या वेळेस ओपन केलं आणि तेव्हाच ते यूज केलं. एक पृथाचं 5 गिफ्टपैकी ॲक्च्युली हे वही तर तिच्या इच्छेने आम्ही ती पॅक केली. एक गिफ्ट होतं, तिला पिलो हवी होती, एक ट्रॅव्हलिंग पिलो, तर ती आम्ही घेतली आणि पण ती यूजमध्ये घेतली आता. आणि हां, एक गिफ्ट पृथाला अजून पाठवलं होतं. पृथा, तुला कोणतं गिफ्ट पाठवलं होतं? एक गिफ्ट पाठवलं होतं रोहिणी आजीने. तिला एक गिफ्ट पाठवलं रोहिणी आजीने, आणि रोहिणी आजीने तिच्या चॉईसनी तिला गिफ्ट घ्यायला सांगितलं. तर आम्ही तिच्या रोहिणी आजीकडनं जे गिफ्ट आलं ते गिफ्ट आहे बिन बॅग. तर पृथाला फार इच्छा होती बिन बॅगची, तर मग आम्ही ते बिन बॅग बोलवली. रोहिणी आजीकडून ते गिफ्ट आहे. त्या गिफ्टचा पिक मी, ती खूप मोठी असल्यामुळे आम्ही कॅरी इकडे केली नाही, ती इकडे आणली नाही. ते मी तुम्हाला वर त्याचा फोटो टाकते बिन बॅगचा. आल्या दिवसापासून पृथाचं त्याच्यावर मस्ती सुरू आहे. तर पृथा, आता एक गिफ्ट आमचं हे आहे शशी आजीकडनं. तर थँक्यू शशी आजी. शशी आजींनी आठवणीने तिच्यासाठी गिफ्ट पाठवलं, त्याबद्दल त्यांना सुद्धा थँक्यू. सगळ्यांना थँक्यू म्हण. तुला सगळ्यांनी तुझ्या बर्थडेला आले, इकडे बघून म्हण. थँक्यू एव्हरीवन म्हण. थँक्यू एव्हरीवन. सगळे पृथाच्या बर्थडेला आले आणि सगळ्यांनी पृथाचा बर्थडे छान सेलिब्रेट केला तिच्यासोबत. आणि सर्वांच्या उपस्थितीमुळे पृथाचा वाढदिवस छान झाल्याने आम्हालाही खूप आनंद मिळाला. थँक्यू एव्हरीवन.